मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यानिंदीला ओ गर्वाने फुगू नको आपल्या या छातीला तुझ्या परी भले भले तुझ्या परी भले भले असा एक माणूस तयार करून ठेवा म्हातारपणात तुमच्या फायद्याला येईल तुमचं वय झालेलं असावं 90 वर्षाचं तुम्ही असावे अन्न पाणी सोडलेलं असावं तेव्हा गावातल्या पोरांना यावर मला ओळखलं का तात्या कोणाचा तुम्ही नसेल ओळखलं तात्या पण अमुक अमक्याचा आहे तुम्ही नाही का माझ्या शाळेची फी भरली होती तुमच्यामुळे नोकरीला लागलो आज माझा पोरगा डॉक्टर झाला एक इंजिनियर झाला तुमच्यामुळे चांगलं झाले आमचं कळालं मला तुमची तब्येत खराब मी पाहायला आलो येताना 4-2 खायला खाऊचे पुढे घेऊन आलो काळजी करू नका काय वाटलं तर मला फोन करा नसेल तुमच्या रक्ताचा पण शेवटपर्यंत साथ देईन बरं असं एखादं बेनं तयार करून ठेवाले का म्हातारपणात बिस्किटचा पुडा घेऊन येईल असं कोणीतरी असावं तुम्हाला नाही तर सगळेच 1200 रुपयाचा फटाक्याचा बॉक्स घेऊन बसते कधी मरतून काढीला पेटवून देतो एखादं तयार करा नाही तर सख्या बापाला माणिकचंद खाण्यापेक्षा सफरचंद खा माणिकचंद 60,000 रुपये किलो आहे आणि सफरचंद 60 रुपये किलो भेटतं चांगलं काय काहींच्या थुकण्याचा खर्च दिवसाला 1000 रुपये दारू गांजा वाईन रस्त्यावर फेकतात शेतातले दगड उचलतात रस्त्यावर टाकतात तुमचं रान डांबरीचं बनलं असतं तर ऊसाचं कांड डांबरीत खोडतात शेजाऱ्याचा ऊस तुटायला आल्यावर वावरात पाणी सोडून देतात तोड मागणी झाली म्हणून माझी विनंती आहे कर्म चांगलं करा कुणी नाही बघितलं तर तो बघतो बरं तुम्हाला वाटलं काय माझ्या कायानं तुम्ही सत्यनारायणाच्या उपासाला सगळ्या वस्तूच्या माया बोलवल्या आणि जावरच्या थोपड्याकडे बघितलं नाही देवाला आवडलं असं आवडत नाही त्याला आपलं कुटुंब जपा माझी विनंती आहे 100 पोरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारत देशाचा राजा त्याचा 90 राष्ट्र त्याला मारावं लागलं 1 लाख पोरं 80,000 बायका 1.25 लाख नातू 1.25 लाख पंतू 60 कोटी घरं सोन्याची त्याला सुद्धा मारावं लागलं किती मोठी माणसं गेली स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय प्रमोदजी महाजन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब काही किरकोळ माणसं दक्षिण कराडचे दिवंगत आमदार विलासकाका उंडाळकर आटपाडीचे आमदार अनिलजी बाबर पंढरपूरचे लाडके आमदार भारतनाना भाल लतादीदी मंगेशकर अडकांची माय सिंधुताई सत्कार झाकीर हुसेन रतनजी टाटा मनमोहन सिंग ही काय बारकी माणसं 2.5 कोटीची गाडी होती एका मंत्र्याला बसायला तरी मरावं लागले आपली आडतो आहे गॅस किट केलेली दमान चालवा पेटल 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजांच्या पात्र्याला 3644 तरी मरावं लागलं आपला तर 2 एकर ऊस आहे तो भी 262 आहे आणि त्याला बी पेटायला शिवाय काय करणार नाही तरी छटा काढतात बाई का मुला
क्षमा पुरुषन की आहे जिंदगी के वास्ते नकली घर को ने बसाया असली घर को छोड़ के आया उसको पाने वाले तेरा दम निकल जाएगा खाली हाथ आया है तू खाली हाथ तो जाएगा आए मेरे आने वाले तू अकेला जाएगा तू अकेला जाएगा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला दादा काही घेणार तुझ्या इस्टेटी घनाला रुसवा माझा सोडीच्या घनाला म्हणतात बहिणीवर तेज सूर्याच एवढे तुझ्या नावाला रे आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावा भाऊ भाऊ म्हणता काळीच दाटल भावा बहिणीचं नातं किती चांगलं ओ बळवून डोळे भरून पाहिना तुला इडा पिडा तुझी सारी घेईन हे आई सुद्धा म्हणते बरं जनाबाई हेच म्हणत होता किडनी दिली पोटच्या पोळा माझं बाळ वाचलं हो वाढून डोळे भरून पाहिना तुला हो वाढून डोळे भरून पाहिना तुला इडा पिडा तुझी सारी घेईन मला माझ्या रक्ताचा टिळा लाविला दोन जीवांतून धागा एक ओविला रे आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला आता बाहुले नाही आणि या सगळ्यापेक्षा जास्तीचं दुःख आहे ते मित्र परिवार याही पेक्षा जास्तीचं दुःख आईला मला अनिल महाराज सांगत होते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणजे किडनी दिली हो आई तीन बांधल घरट दिला विसावा निवार तीन बांधल घरट दिला विसावा निवार सावलीच्या पंखाखाली भरविला मोतीचारा माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाला भेटाय मी मेली तरी चालू देवा लेकरू वाचलं पाहिजे उगा म्हणून डोळ्यात पाणी येत नाही काहीतरी केलंय हो त्याच्यासाठी चिट्ठी ना कोई संदेश ना जाने वो कौन सा जहाँ तुम चले गए धैर्यासारखा भाऊ आहे मनोज दादाच्या रूपाने काय कमी पडला तो डॉक्टर सगळी जमीन देऊ पण भाऊ वाचला पाहिजे चिट्ठी ना कोई संदेश ना जाने वो कौन सा जहाँ तुम चले गए प्रभू रामचंद्र मारुतीला सांगत होता मारुती माझी सीता रावणानं पळवली दुःख नाही बाप मेला माझा दुःख नाही पण माझ्या भावाचं बरं वाईट झालं ना तर हा राम जिवंत दिसणार पुष्पक नावाच्या विमानात बसला घरी चालला तर मारुतीला सांगितलं जा माझा भरत वाट पाहतो माझ्या भरताला सांग मारुतीने उडी मारली आणि भरत बोलू लागला हनुमंतजी सांगा ना माझा राम कुठं आहे माझे डोळे काढून बक्षीस म्हणून दे पण माझ्या रामाला या डोळ्यानं पाहता या मला मनोज दादाच्या रूपाने असा भाऊ दिस पण आता नाईलाज इतका नाईलाज की आता मनात त्याच्याशी बोलावं तर बोलता येईल आज कितीतरी पोर आहे की त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्या आबाचा मोबाईल नंबर सेव आहे पण त्याच्यावरून फोन करणारा कोणी नाही
तोडोनिया टाकणे सनाळ कपाळी निवल पाचवी पुजाया साराल सटवाई पुजेला नाही तरी दिसणार दिसा माझी रात्र आता तरी देवा माझ्या देवा वाणी वागर दिसो जाळता अंधार तुटेला दिसो जाळता अंधार तुटेला परिणामी सांडला परिणामी सांडला माझा मनोज दादा डोकरासारखा उभा राहील मी जर कसलो काय बात कसते मग मीच ताकदीने उभा बस ते धैर्य आजन्म प्रत्येकाला अमानतीत मिळावं हीच मागणी आमच्या पांडुरंग परमात्म्याकडे मागतो